हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लश ब्युटी गर्ल्स. आणि मी आज खूप खुश आहे कारण हा आहे माझा मेकअपचा पहिलाच व्हिडिओ यूट्यूबवर. जर तुम्हाला मेकअप आवडत असेल किंवा नवीन नवीन लुक ट्राय करायला आवडत असेल किंवा तुम्हाला मेकअपचं बिलकुल काही कळत नसेल तर मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे मेकअप कसा करायचा. तर मी आज तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे हा लुक. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर मग चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात आधी स्किन प्रिपरेशन खूप महत्त्वाचं आहे. टोनरने हलकासा स्प्रे करा आणि मसाज करा. त्यानंतर निव्हिया सॉफ्ट मॉइश्चरायझर लाईट वेट आहे आणि मेकअप साठी एकदम परफेक्ट बेस तयार करतो. ज्या भागात पिगमेंटेशन किंवा डार्क सर्कल आहेत तिथे क्रॉयलन डर्मा ऑरेंज करेक्टर D30 वापरा. थोड्या प्रमाणातच लावा आणि ब्युटी ब्लेंडरने सॉफ्टली ब्लेंड करून घ्या. आता क्रॉयलन डर्मा फाउंडेशन D4 मध्ये ड्युरालाइन मिक्स केलं आहे कारण त्याने D30 शेड परफेक्ट हाईड होतो आणि बेस अधिक सॉफ्ट बनतो. ब्युटी ब्लेंडरने डॅबिंग मोशन मध्ये ब्लेंड करा, याने स्मूथ फिनिश मिळते. फॉरएवर 52 लूज पावडरने अंडर आईज आणि टी झोन सेट करा. हे बेसला क्रॅक होऊ देत नाही आणि मेकअप खूप वेळ टिकतो. पिंक शेड संपूर्ण लीड वर अप्लाय करा. आउटर कॉर्नर आणि क्रीज मध्ये पिंक शेड वापरून ब्लेंड करा फ्लफी ब्रशने. आणि सेंटर मध्ये ग्लिटर यूज करा फिंगरने. वॉटर लाईन वर व्हाईट काजळ वापरा. डोळे इन्स्टंटली ब्राईट दिसतात. लोअर लॅश लाईनला देखील हलका ब्राऊन टच द्या. आता ब्रॉड विंग लायनर अप्लाय करून घेऊ. आयब्रो पेन्सिल ब्राऊन शेड यूज केला आहे, यामुळे नॅचरल लुक मिळतो. डबल ऍप्लिकेशन मस्कारा यूज केला आहे व्हॉल्यूम साठी. लिप्स आउटलाईन करण्यासाठी रेड लिप लायनर वापरा आणि त्यावर न्यूड लिपस्टिक अप्लाय करा. हा लुक सॉफ्ट दिसतो. फॉरएवर 52 ची लूज पावडर जी आपण यूज केली होती व्यवस्थित सेट करायची आणि एक्स्ट्राची रिमूव्ह करायची. त्यानंतर फायनल टच फॉरएवर 52 ब्लश. सेटिंग स्प्रेने संपूर्ण मेकअप लॉक करा, याने लुक नॅचरल आणि लॉंग लास्टिंग बनतो. हेअरस्टाईल माझी डन झालेली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.